मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये. हे ब्रिज जे दिसत आहे तुम्हाला त्याच्या उजव्या साईडला, दारा साईडला त्या अर्थवर्कवर आपण जाऊया नंतर. सर्वात पहिले आपण जाऊया दारवा जंक्शनचे अपडेट घ्यायला. हे जे ब्रिज दिसत आहे हे आहे शेलोडी गावाच्या जवळ, यवतमाळ दारवा रोडला क्रॉस करते आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन. आता आपण आलेलो आहोत MIDC दारव्यामध्ये. उजव्या साईडला रेल्वेचं काम चालू आहे वर्धा नांदेड, त्याच्या अपडेट घेऊया आपण. दारवा नगर परिषदेवर पहिले भ्रष्टाचाराचे खूप आरोप आहे मित्रांनो, पण आता सिरियसली दारवा नगर परिषद जनतेच्या सेवेसाठी काम करत आहे. समोरचे जे दृश्य दिसू लागलं म्हणजे तुम्ही बघत आहात ते त्याचं सुधारण आहे का बा दारवा नगर परिषद काम करत आहे. समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे दारवा नगर परिषदचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, आणि हे ट्रक जे जात आहे ते आहे यवतमाळ दारवा रोड. आणि हे आहे शकुंतला रेल्वे जी होती आपली यवतमाळ मूर्तिजापूर, जुनं पूल म्हणजे त्याच्या खालून काही शेतकरी जाय किंवा पाणी जाय. बघा हे कसं होतं ते सर्व दगडानं बांधलेलं आहे मित्रांनो. याची रचना दगडाची आहे पूर्ण, तरी पण आत्ताही टिकून आहे. इतक्या वर्षाचा 100 वर्षाच्या वरती काळ झालेला आहे या कामाला. म्हणजे 1910-15 मध्ये हे काम झालेलं आहे, बनवलेलं आहे. आणि याच्याच बाजूला आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा ट्रॅक जात आहे. समोर जे बघू लागले तुम्ही ते आहे समजा आपलं रेल्वे लाईन वर्धा नांदेड 284 किलोमीटरची ब्रॉडगेज रेल्वे लाईन आहे. इलेक्ट्रिशियन आहे पूर्ण. बघा हे त्याचे पॉल म्हणजे खंबे. इलेक्ट्रिशियनचं पूर्ण काम चालू होणार आहे आता आपण दारव्याच्या साईडला, म्हणजे 1-2 किलोमीटर अंतरावर. बघा हे गिट्टी कशी टाकलेली आहे. याचा स्लीपर आतरण्याचं काम चालू आहे. म्हणजे हे यवतमाळ साईडकडं चालू आहे. जास्त नाही, अर्धा 1 किलोमीटरचं काम झालेलं आहे. तिकडे आपण जाऊया. स्लीपर आणि ट्रॅक्ट होते त्याच्यावर मित्रांनो त्या गिट्टीवर. बघा हे त्यानं मार्किंग कशी केलेली आहे, झिगझॅग. हे त्याच्यासाठी मार्किंग केलेली आहे. आणि हे पाण्याच्या निचरा व्हासाठी नालीचं काम. बघा कसं काम चालू आहे ते. आणि हे जाते पूर्ण दारवा रेल्वे स्टेशनकडं, म्हणजे दारवा जंक्शन राहणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कसं तुमच्यासाठीच येत आहो मी इथं. आणि आता शाळा आमच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, शाळेवर व्यान चालवतो मी, तर टाईम आहे, तर त्यासाठी व्हिडिओ बनवायला आलो. आपल्या काही प्रेक्षकाची मागणी होती तर तुम्ही व्हिडिओ देऊ नाही लागले दारव्याचा, आता त्याच्यासाठी आलेलो आहो मी दारव्याचा व्हिडिओ घेऊन. तर लाईक करा आवडला व्हिडिओ तर. आणि काय तुम्हाला सुपर थँक्स करायचं असेल म्हणजे आमची आर्थिक सहायता करायची असेल तर सुपर थँक्स बटन आहे, किंवा कमेंटमध्ये माझा नंबर मागा, मी देऊ शकतो. बघा हे काम कसं चालू आहे ते. असं काम चालू आहे मित्रांनो. हे यवतमाळ दारवा रोडवर चिंतामणी मंदिर आहे मित्रांनो, त्याच्या मागं काम चालू आहे. तिथं सुद्धा आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर दारवा जंक्शनला जाऊ आणि वापस सेलोडी गावापाशी जाऊया. तिथं स्लीपर ठेवण्याचं काम चालू झालेलं आहे. त्याची सुद्धा पूर्ण अपडेट आपल्या याच भागातनी आहे. बघा हे पेट्रोल पंपच्या बाजूला शकुंतलेचा जुना ट्रॅक, त्याच्या समांतर ब्रॉडगेजचा आपला ट्रॅक राहणार आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा 284 किलोमीटरचा हे जे प्रोजेक्ट आहे त्याचं. बघा समोर JCB आहे आणि त्याच्यासमोर स्लीपर ठेवण्याचं काम चालू आहे. तिथं सुद्धा जाऊया आपण. त्याच्या अगोदर दारवा जंक्शनला जाऊया. पूर्ण इलेक्ट्रिशियन मार्ग राहणार आहे मित्रांनो हे, पण सिंगल लाईन राहणार आहे, डबल लाईन नाही आहे. दारव्याच्या समोर एक मूर्तिजापूरकडे जाणारा सुद्धा एक मार्ग राहणार आहे. चला तर मग दारवा जंक्शन पासून आता आपण आलेलो आहोत दारवा नेर रोडवर. हे आहे शकुंतला रेल्वेचं जुनं रेल्वे स्टेशन. याच्याच बाजूला म्हणजे रोड क्रॉस केल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यासाठी वसाहत निर्मिती झालेली आहे इथं. आणि इथं
स्टॉकमध्ये रेल्वे ट्रॅक ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, दारवा जंक्शनचं काम प्रगतीपथावर आहे. शेडसाठी हे शेड उभं होणार आहे इथं लवकरच. आणि हे 3 ट्रॅकचं आपलं 2 प्लॅटफॉर्म 3 ट्रॅकचं अर्थवर्क बघा किती मोठं राहणार आहे. दारवा जंक्शन राहणार आहे ना, त्यामुळं. ही जुनी पाण्याची टाकी शकुंतला काळातली. हे आपलं मोतीबाग रेल्वे स्टेशन शकुंतलाचं आपल्या यवतमाळ दारवा मूर्तिजापूर रेल्वेचं. आणि समोर जे दिसत आहे तुम्हाला ते आहे दारवाचं मेन रेल्वे स्टेशन, म्हणजे दारवा जंक्शनचं मेन रेल्वे प्रवाशांना प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून 2 नंबरवर जाण्यासाठी इथं पायऱ्याची निर्मिती करण्यात येणार आहे मित्रांनो. जे उड्डाणपूल म्हणते ना, तसं हे त्याचेच इथं पिल्लर उभे होत आहे. बघा तिकडे कामही चालू आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिसेंबर 2027 पर्यंत कंप्लीट करण्याचे यांचे उद्दिष्ट आहे मित्रांनो. उद्दिष्ट आहे 2027 पर्यंत, डिग्रसपर्यंत. त्याच्यानंतर थोडासा टाईम लागू शकते. त्याच्यानंतर आपली लोकसभेची निवडणूक येते 2029 मध्ये, तेव्हा नांदेडकडलं कंप्लीट होईल असा अंदाज आहे माझा. रेल्वे मार्गातनी यवतमाळ जिल्ह्यात हे एकमेव जंक्शन तयार होत आहे मित्रांनो सध्याच्या घडीला. भविष्यातनी दुसरं जंक्शन राहीन, पण सध्या हे दारवा जंक्शन एकमेव जंक्शन आहे यवतमाळ जिल्ह्यातनी. बघा कसं स्लीपर ठेवण्यात आलेलं आहे. वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर एकूण 27 रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो. महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या प्रकारे राहीन. वर्धा, जिथून चालू होत आहे आपलं हे प्रोजेक्ट. त्याच्यानंतर देवडी, भिंडी, कळंब, तळेगाव हॉल्ट, यवतमाळ, बानायात, दारवा जंक्शन, अंतरगाव, हर्सूल, डिग्रस रेल्वे स्टेशन, बेलगवान, पुसद, शिलोना, पळसा, उमरखेड, हदगाव, बामणी, वारंगा, देववाडी, अर्धापूर, मुगद, मालटेकडी आणि हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन राहणार आहे या 284 किलोमीटरच्या प्रोजेक्टवर. मित्रांनो, दारवा हे मध्यम जंक्शन राहणार आहे. 18 ते 22 डबे रेल्वेचे इथं प्लॅटफॉर्मवर मावणार एवढीची लांबी आहे. मोठं जंक्शन नाही आहे जसं भुसावळ आहे. तिची लांबी 600-650 मीटर असते. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी राहील, म्हणजे 18 ते 22 डबे मावून येतं. तिथं 24 डबे मावत असते, तेवढी लांबी असते भुसावळ जंक्शनची. म्हणजे भुसावळसारखे जे जंक्शन आहे मोठे जंक्शन त्यांची. यवतमाळ रेल्वे स्टेशनकडून येणारं अर्थवर्क 3 ट्रॅक 52 इतकं पुलाची लांबी आहे. इथं रुंदी 3 गाड्या एका संघ गेल्या पाहिजे. माल वाहतूक, सुपरफास्ट आणि पॅसेंजर रेल्वे जर एका संघ जर आल्या तर त्याच्यासाठी हे पहिलेच त्यानं बंदोबस्त केलेला आहे. पण दारवा नेर इथून जायन सामान्य वाहतूक 2 व्हीलर 4 व्हीलर या ब्रिजच्या खालून तसे ब्रिज बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. थोडं समोर जाऊया, तिथून बरोबर दिसेने ब्रिज कसं आहे कसं नाही ते. मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा तुम्हाला काही फायदा होत आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडते नाही आवडत, तुमचे काय विचार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला. म्हणजे कसं आम्हाला माहिती मिळाली पाहिजे आमचे प्रेक्षक काय विचार करते व्हिडिओ बघून. काही दिवसानं दारवा नेरसाठी खुला होणार आहे ब्रिज. खालून वाहतूक राहणार आपली दारव्यात जासाठी. आणि हे रस्ता जे आहे ते बंद करण्यात येणार आहे. दारवा हे यवतमाळकडे येणारं अर्थवर्क हे नेरकडे जाणार. यवतमाळ दारवा रोडवर चिंतामणी देवस्थानाच्या मागं हे काम चालू आहे मित्रांनो. स्लीपर आणि रेल्वे ट्रॅक ठेवण्याचा. इथं बघा स्लीपरचा स्टॉक भरपूर आलेला आहे. आणि शेलुडी गावापासून हे दारव्याकडे जात आहे स्लीपर ठेवत.
स्लीपर आणि रेल्वेचा ट्रॅक एकमेकावर ठेवून आहे ते स्टॉक करून. एक ट्रॅक्टर आहे ज्याला रेल्वेचं इंजिन बनवलं समजा ट्रॅकवर धावण्यासाठी, त्याच्यावर हे स्लीपर ठेवण्यात येते आणि ते या जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यात येते. हे बघू शकता तुम्ही देशी जुगाड. असंच ट्रॅक्टर बनवण्यात आलेलं आहे. त्या ट्रॅक्टरवर स्लीपर आणि रेल्वे ट्रॅक ठेवण्यात येते आणि ते जिथं आपल्याला न्यायचं आहे, म्हणजे जिथं आपल्याला हे स्लीपर रेल्वे ट्रॅक ठेवायचं आहे तिथपर्यंत हे घेऊन जाते गाडी. अशी एक गाडी आहे मित्रांनो ही रेल्वे ट्राली. मित्रांनो हे शेलोडी गावापर्यंत आहे आणि जिथं आपलं शेलोडी गावाचा पूल आहे, यवतमाळ दारव्हा रोडला क्रॉस करते, त्याच्या अर्धा किलोमीटर अगोदर बंद करण्यात आलेला आहे, कारण की ते ब्रिजचं काम व्हायचं आहे. बघा हे कसं काम आहे हे रेल्वे ट्रॉलीचं. या मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला आता शेलोडी गावाच्या समोर जाऊया आपण, बघूया हे रेल्वे ट्रॅकचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते. आजची अपडेट मोठी आहे मित्रांनो, 13 मिनिटाची आहे. एवढीच अपडेट तुम्हाला पाहायला आवडते का कमी करू हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला. शेलोडी गावाच्या मागचं ब्रिज आहे मित्रांनो, ते समोर शेलोडी गाव आहे, त्याच्या ते मागचं ब्रिज. आता आपण वरती चाललो, ते दारव्हा रोड आणि ते दारव्हा यवतमाळ रोडला क्रॉस करते. त्या ब्रिजच्या माध्यमातून आपली रेल्वे लाईन ती यवतमाळकडून येणारं अर्थवर्क आणि हे दारव्याकडे जाणारं. बघा 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत समजा पटरी टाकण्याचं काम चालू आहे, बाकी इकडं नाही. ते तुम्हाला ते दिसत असन तिथपर्यंत समजा पटरी टाकण्याचं काम चालू आहे, म्हणजे झालेलं आहे तिथं. तिथे इकडं पटरी टाकण्याचं काम अधिक चालू हाच आहे. आणि हे आपलं ब्रिज ज्याची आपण नेहमीच अपडेट देत असतो, कंप्लीट व्हायचं आहे पूर्ण. ते हे दारव्हा यवतमाळ रोड. मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन लोकेशनवर नवीन अपडेट सांगा. धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल.